सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन। प्रज्ञाशील करुणेची खान, जगाचा पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना, स्मृतींना, कार्याला विनम्र अभिवादन। पूज्य श्रामणे संघास त्रिवार वंदन। पूज्य अनागरिका माता त्रिवार वंदन। उपस्थित भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय मोदी, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे पदाचार्य आदरणीय निलेशजी गायकवाड सर, त्याचबरोबर उपस्थित पदाचार्य आदरणीय विजयजी राजरत्न आणि उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। आज आपल्या शिबिराचा 5वा दिवस आहे। 5व्या दिवसासाठी आपल्या समोर विषय मांडण्यासाठी आदरणीय लताताई दळवी मॅडम इथे उपस्थित आहेत। त्यांचं सहर्ष स्वागत, सविनय जय भीम। आपल्या सर्वांनाच विनंती आहे, यांचा जो विषय आहे बोधिसत्व कोणास म्हणावे, बाबासाहेब, त्याचबरोबर भगवान गौतम बुद्ध, बुद्धत्वाला प्राप्तीच्या अगोदर जी अवस्था, जी स्थिती, जे गुण हवे होते ते गुण कोणते आहेत याचं विश्लेषण ताई करणार आहेत। सर्वांनाच विनंती आहे, आपण लक्षपूर्वक सर्व ऐका। उपस्थित सर्वांनाच विनंती आहे, पुढील 45 मिनिटं बाहेर कोणीही जायचं नाहीये। पाणी जरी लागलं तरी आपल्याजवळ बॉटल ठेवा। पुढील 45 मिनिटं आपण सर्वांनी शांत चित्ताचं सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या विषयाला न्याय देण्यासाठी मी प्राचारण करतो आदरणीय लताताई दळवी मॅडम यांना की यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भवानी, माता सावित्रीबाई, सर्व महामानव महामातांना परिवाराला आज आपण सर्व या ठिकाणी ब्राह्मण उभे आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि त्याचबरोबर तुम्हालाही परिवार वंदन। अनाथांना परिवार वंदन। या ठिकाणी आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष आपले मोदी सर, त्याचबरोबर सोनोनी सर, सर, आपल्या या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे अधिकारी आणि सर्व उपासक उपासिका यांना वंदन आणि सर्वांना मी जय। आजचा जो विषय आहे तो विषय आहे बोधिसत्व कोणाला म्हणावे किंवा बोधिसत्व म्हणजे काय। आपल्या सर्वांना म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांना बोधी प्राप्त होणे अगोदर त्यांनी परिव्राजन झाल्यानंतर 6 वर्ष कठीण तपश्चर्या केली आणि किती तपश्चर्या केलेली आहे। त्या तपश्चर्येमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या त्यांनी शिकल्या, ध्यान केलं आणि या सगळ्या अवस्था प्राप्त झाल्यानंतर ही जी शेवटची अवस्था आहे बोधिसत्व, ही अवस्था देखील त्यांनी पाहिली। मग बोधिसत्व म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेणार आहोत। विषय बोधिसत्व म्हणजे काय किंवा बोधिसत्व कोणाला म्हणाले। बुद्ध म्हणजे सर्वोत्तम त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे, त्यांना बुद्ध म्हणतात। त्याच्या आधीची जी अवस्था आहे ती म्हणजे बोधिसत्व ही अवस्था। ही जी बोधिसत्व अवस्था आहे ही बोधिसत्व अवस्था कशाला म्हणायचं, तो जो बुद्ध होण्याकरता प्रयत्नशील असतो, बुद्ध होण्याकरता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व म्हणतात। मग या बोधिसत्वाचे 2
शब्दांचे दोन वेगवेगळे हे आहेत, बोधी आणि सत्व. बोधी म्हणजे बुद्ध होण्याकरता प्रयत्नशील असलेला, ज्ञान मिळवणारा, आणि सत्व म्हणजे गुण आहेत त्याच्याकडे, जे गुण सत्पुरुषाचे गुण आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही अवगुण नाही, असा जो आहे तो म्हणजे बोधिसत्व. बोधी म्हणजे महाज्ञानी आणि सत्व म्हणजे सत्वगुण असलेला, सत्पुरुषाचे गुण असलेला असा. पण हे बोधिसत्व होण्याकरता काय करावं लागतं, काय प्रयत्न केलेले आहेत बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी सुद्धा. तर बोधिसत्व होण्याकरता ज्या 10 अवस्था त्यांना पार कराव्या लागतात, त्या 10 अवस्था हे याच्यामध्ये दिलेले 10 जन्म. 10 जन्म म्हणजे जन्म याचा अर्थ अवस्था, जे आपण बाल्यावस्था म्हणतो, नंतर यौवनावस्था म्हणतो, म्हणजे आपण लहानपण असतो तेव्हा बाल्यावस्था म्हणतो, तरुणपणामध्ये आल्यानंतर यौवनावस्था म्हणतो, जरा थोडं आलं पुढे वय वाढलं की प्रौढावस्था म्हणतो, आणि वय आणखी जास्त वाढलं की त्याला वृद्धावस्था म्हणतो. अशा या कशा अवस्था आहेत आपल्या मानवाच्या, तशा बोधिसत्वांच्या 7-10 जन्मापर्यंत त्याच्या या 10 अवस्था वेगवेगळ्या आहेत. आणि या 10 अवस्था आपल्याला समजून घ्यायच्या. या 10 अवस्था पूर्ण झाल्यानंतरच तो बुद्ध होतो, म्हणजे खरा तो बोधिसत्व होतो. आणि म्हणून हे जे 10 गुण आहेत ते 10 गुण आपल्याला बघायचे. ते पहिली अवस्था त्याची आहे, ती अवस्था आहे मुदिता. मुदिता त्याचा दुसरा आपल्या मराठी भाषेमध्ये अर्थ आहे आनंद. आपण म्हणतो ना मोद झाला, मोद झाला म्हणजे आनंद झाला. मुदिता म्हणजे आनंद. पहिली जी अवस्था आहे या पहिल्या अवस्थेमध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो. आता हा जो आनंद प्राप्त करून घेतो तो आनंद कसा प्राप्त होतो, आपल्याला आपण जेव्हा शाळेत शिकतो त्यावेळेला आपण अभ्यास खूप करतो, आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला चांगले गुण मिळतात, चांगल्या गुणांनी आपण पास होतो. वर्गामध्ये आपला पहिला नंबर येतो. पहिला नंबर आल्यानंतर आपल्या मनाच्या अवस्था शेवटी आनंद येतो, आणि खूप आनंद होतो. आपण वेगवेगळे अभ्यास केलेला आहे, त्या आपल्या अभ्यासाप्रमाणे आपल्याला मार्क मिळालेले आहेत, आणि त्यामुळे तो जो होणारा आनंद आहे तो आनंद म्हणजे खरी मुदिता. तिथं काही कुठल्याही प्रकारचं मनामध्ये द्वेष भावना नसते, राग भावना नसते, क्रोध काही नसते. ही उच्चतम अवस्था असते आनंदाची, खरं मुदिता. आणि अशी मुदिता अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. आपण अभ्यास केला तर पास होतो. अभ्यास आपण केल्यानंतर आपल्याला कुठल्याच प्रकारचे यश मिळणार नाही, आणि तो कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुम्ही जसं आता 10 दिवस या जीवन घालून बसलेला कामयाब झालेला आहात, तुम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहात की मला याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळेल, मला या 10 दिवसामध्ये सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी मी काही प्रयत्नशील राहील. आणि ती जी आपल्या मनाची अवस्था आहे ती अवस्था महत्त्वाची. आणि जेव्हा आपण काही दिवसानंतर जेव्हा आपल्याला असं वाटेल की नाही आपण या दिवसामध्ये जे मिळवलं आहे तो जो मिळणारा जो आनंद आहे तो आनंद मिळतो. आणि म्हणून अशा प्रकारची पहिली जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे मुदिता. जसं की आपण म्हणतो की आपल्या मनामध्ये आपण षडरिपू मांडतो, राग, क्रोध, द्वेष, मोह, मत्सर, तर या सगळ्यातून आपण मुक्त होतो. ते जसं की आपण म्हणतो की सोनार आहे, सोनार जो असतो तो सोनार, एखाद्या सोनं मळलेलं सोनं आहे, आपण जे आपलं सोनं घालतो त्याच्यामध्ये मळ साठतो, आणि तो मळ साठल्यानंतर आपण सोनार उचलण्यासाठी देतो. सोनार काय करतो, तर सोनार त्याच्याजवळ असलेल्या त्या सोनाराने त्याला जाळाने त्याचं पीठ काढण्याचा प्रयत्न करतो. पीठ काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याच्यात जो काही मळ साठलेला आहे तो आपण बारीक बारीक पीठ आहे त्याच्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. तसं आपली जी अवस्था आहे, आपल्या मनाची जी अवस्था आहे ती अवस्था सुद्धा तशीच आहे. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे मल आहेत, जे दुर्गुण आहेत. हे दुर्गुण आपल्याला निवडायचे, आणि जेव्हा आपल्याला एखाद्या दुर्गुणावर आपण मात करून सद्गुणाचा मार्ग स्वीकारतो त्यावेळेला होणारा आनंद खूप छान. आपल्याला एखाद्याने म्हटलं की आपण चांगला वागत नाहीये, आपल्या मनात लागल्याने आपण ठरवलं की असं आपल्याला कोणाकडून म्हणून घ्यायचं
काय पाऊस आलेला आहे. आपण जे नळाला पाणी येतं ते काही वेळेला गढूळ येतं. ते तसंच पितो का आपण गढूळ पाणी? नाही. ते करताना काय करतो? गढूळ पाण्यामध्ये तुरटी फिरवतो आणि तुरटी फिरवल्यानंतर किंवा आता नवीन लिक्विड निघालेलं आहे ते लिक्विड आपण टाकल्यानंतर 2 मिनिट त्याच्यात टाकतो तरी सुद्धा अंगावर पाणी जे आहे त्या अंगावर पाण्यामध्ये बारीक बारीक मातीचे कण आहेत ते मातीचे कण काय होतात? कळायला आणि थोडं पाणी लागतं. तसं बोधिसत्व जो आहे तो बोधिसत्व आपल्या मनाच्या अवस्थेला ठीक आहे त्याच्यामध्ये दुर्गुण आहे, जी अशुद्धता आहे, ती मलिनता आहे, ती मलिनता तो दूर करतो आणि ते करत असताना तो त्यासाठी प्रयत्नशील आहे. नुसता प्रयत्नशील राहत नाही तर तो विचार करतो आणि मला ते करायचं. हे तुम्ही सुद्धा सांगतो तुम्ही आज तुमच्या मनाची तयारी केली, मला 10 दिवस तिथं राहायचं आहे, मला या प्रकारे त्या ठिकाणी वर्तन करायचं. ही जी अवस्था आहे आपल्या मनाची ती अवस्था म्हणजे निर्धार करणं ज्याला आपण म्हणतो तसा निर्धार त्याने केलेला आहे. जसं की आता आपण म्हणतो की खूप ढगाळ वातावरण आहे बाहेर, म्हणजे ढगाने सूर्य झाकून गेलेला आहे, परंतु थोड्या वेळाने जेव्हा ढगाने सूर्य झाकलेला असतो त्यावेळेला ऊन पडत नाही, वातावरण कसं ढगाळ असतं, अशुद्ध असतं, एक शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही किंवा ढगाळ वातावरणामुळे प्रकाश आपल्याला मिळत नाही. परंतु तो जेव्हा सूर्यापासून म्हणजे अडवलेले प्रकाश जेव्हा दूर जातो त्यावेळेला प्रकाश आपल्याला मिळतो आणि अशा प्रकारचा प्रकाश आपल्या मनामध्ये निर्माण होणं म्हणजे खऱ्या अर्थाने मुदिता प्राप्त होणं. आणि म्हणून असं आपल्याला मुदिता प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण हे करत असताना आपल्या मनाची मुदिता दूर केली पाहिजे. जे मनामध्ये असलेला राग असेल, लोभ असेल, द्वेष असेल, संसर्ग असेल तर हे जे आहे आपल्याला एखादी गोष्ट एकदम आज आपण जर घेतली तर एखाद्याने आपल्याला एखादी वस्तू दिलेली आहे तर आपल्या मनाला आपण म्हणलं की त्याला प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि आपल्या मनाची अवस्था आपण दाखवून देतो. कशी अवस्था न दाखवता जरी कसं असेल काही काळाने आपल्याला ते मिळेल याच्यासाठी पण संयम केला म्हणजे विचारपणाने वागणं, असं वागणं म्हणजे तर जेव्हा आपण अशा गोष्टीचा बोध आपल्याला होतो की आता मला राग येतोय हे कळणं सुद्धा खूप महत्वाचं. मला आता राग येतो आहे हे कळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. मला राग आला तर मी तो दूर केला म्हणजे मला राग येतो आता आपण जरा शांत राहणार. ही जी मनाची अवस्था आहे आणि ते राहिल्यानंतर होणारा तो आपल्याला मिळणारा जो आनंद आहे आपल्याला म्हणते सगळ्यांना राग आला त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी करतो आपण असं सगळेच पाणी जेव्हा राग येतो त्यावेळेला आपल्या हाताची वस्तू असेल त्या फेकून देतो किंवा घरातला टीव्ही कोणीतरी फोडून टाकतं किंवा हाताची जी वस्तू असेल ते फेकून देतो. आपल्या राग फेकलेल्या वस्तूंवर आपण काढतो आपली काय आपण तो राग काढतो किंवा काही वेळेला वाईट करू आपल्या वाचेला आपण काढतो. मग अशी जी अवस्था आहे हे सगळं दूर करायचं असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे आणि हा विचार उत्पन्न होणं आणि या गोष्टीचं बोध होणं याला आपण केल्यानंतर हे सगळं केल्यानंतर आपल्या मनामध्ये मुदिता निर्माण होते म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद मिळाल्यानंतर आपल्याला सर्वांविषयी दया बनवतात. हे म्हणजे एखाद्या तरी वाईट बोला तर प्रतिक्रिया करत नाही तर आपण त्याला क्षमाशीलतेने माफ करतो. आपण त्याला काय करतो माफ करतो. ती किती माफ करेल क्षमाशीलता आहे ही सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून या नुसतंच एवढं नाही तर सर्व प्राणीमात्रांविषयीची तळमळ त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आपण बाबासाहेबांचं उदाहरण कायम प्रत्येक वेळेला ऐकतो की बाबासाहेबांनी खूप कष्ट घेतले, खूप त्रास घेतला, आपली 4 मुलं गमावली आणि ती 4 मुलं गमावल्यानंतर सुद्धा ते म्हणले नाही की माझ्या या मुलांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाजाला दान दिलेलं आहे पण तरीही ते आपल्या कल्याणासाठी त्यांनी ते सगळं सहन केलं आणि माझा समाज पुढं गेला पाहिजे, माझ्या समाजाची उन्नती झाली पाहिजे यासाठी त्यांनी म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी त्यांच्या मनामध्ये तळमळ उत्पन्न झाली. म्हणून खऱ्या बाबासाहेब आपण बोधिसत्व आपण म्हणताना काय म्हणतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जे या ज्या 10 अवस्था आहेत या सगळ्या 10 अवस्था बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगी त्याचं पहिला आपण म्हणतो मुदिता. पहिली अवस्था आहे मुदिता. सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते. एवढे एक वाक्य तरी चालेल. सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. असे गुण त्याच्यामध्ये प्राप्त होतात. तो बोधिसत्वाची पहिली अवस्था प्राप्त करतो. त्याला आपण म्हणतो मुदिता. दुसरी जी अवस्था आहे ती आहे विमला भूमी. सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते. ही अवस्थेची प्राप्ती पहिली अवस्था त्याला म्हणतात मुदिता. दुसरं आहे विमला भूमी अवस्था. बोधिसत्वाची दुसरी अवस्था आहे विमला भूमी. त्याचा मराठी अर्थ आहे शुद्धता. शुद्धता. विमला भूमी म्हणजे शुद्धता. आता विमला याच्यामध्ये त्याचा अर्थ बसलेला आहे. विमल, मल आणि हे विमल याचा अर्थ आहे मल काढून टाकणारा, शुद्ध करणारा, आपल्या मनाच्या अवस्था शुद्धतेला नेणारा. या वेळेला बोधिसत्व हा सर्व वासनेपासून मुक्त झालेला असतो. आता वासना म्हणजे काय? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असा पोशाख पाहिजे, मला अशा प्रकारचं घड्याळ पाहिजे, अशा प्रकारचं मला ड्रेस पाहिजे. तुमच्या अवस्थेबद्दल सांगते. माणसाच्या अजून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. ते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला या लोभाचं खऱ्या अर्थाने हा दुर्गुण असतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, माझ्यासाठी, माझ्यासाठी, मी आणि मला याच्याशिवाय दुसरं कधी विचार करत नाही. परंतु बोधिसत्वाच्या या अवस्थेमध्ये तो सर्वांचा विचार करतो आणि या सगळ्यातून तो मुक्त होतो. या सर्व वासनांपासून तो मुक्त होतो आणि तो दयाशील बनतो. सर्वांना दया दाखवतो. आता बाबासाहेबांना त्रास देणारे खूप लोक होते. सगळ्यांना माहिती बाबासाहेबांना त्रास देणारे खूप लोक होते. आपण ज्या संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत ते संविधान तयार करताना सुद्धा या त्यावेळेची जी कमिटी होती या कमिटीतल्या लोकांनी काही जण आलेच नाही, काही जण उपस्थित राहिले नाही, काही आजारी पडले, काही निघून गेले, काही जणांचा मृत्यू झाला. ही 7 जणांची कमिटी होती ती त्याच्यामध्ये. आणि फक्त बाबासाहेब हे त्या ठिकाणी एकटे त्यांनी हा सगळा मुद्दा संविधानाचा तयार केला. या सगळा त्रास करून सुद्धा देशासाठी, भारतासाठी त्यांनी खूप मोठं संविधान दिलेले, आपल्या सर्वांना हक्क प्राप्त करून दिले, सर्वांना अधिकार प्राप्त करून दिले. आणि त्यामुळे या बाबासाहेबांना आपण बोलू शकतो. त्यांनी असं म्हटलं का की मराठी लोकांनी, ब्राह्मणांनी मला त्रास दिला आहे, मग मी त्यांच्यासाठी काही करणार नाही, फक्त महाराजांसाठीच करेन, असं त्यांनी केलेलं नाही. तर सर्वांवरती त्यांनी दया दाखवलेली आहे. आणि ती दयाशील भाव हा या बोधिसत्वाच्या अवस्थेमधला दुसरा गुण आहे. तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देत नाही. म्हणजे एखाद्यामध्ये दुर्गुण आहे तर त्या दुर्गुणाला उत्तेजन देते. एखादा मुलगा चोरी करत असेल तर त्याला साथ देणारा दुसरा आजार असेल, तो अजून चोरी करून घेणारा, तर तो काय असतो? माफीला प्राप्त. काय म्हणतो? प्राप्त नसतो. म्हणजे त्याला माफ करता येत नाही. परंतु जरी असं असतं, जसं अंगुलीमाल, आपल्या सगळ्यांना माहिती की अंगुलीमाल जे होते ते दरोडेखोर होते. दरोडेखोर म्हणजे मारकरी होते. सगळ्यांच्या हाताची बोटं त्यांनी कापलेली होती करंगळी आणि त्याची माळ त्यांनी गळ्यात घातलेली. पण तरी सुद्धा तथागतांनी म्हणजे बुद्धांनी त्यांनी शिक्षा केली का? नाही केली. त्यांनी मोठ्या मनाने त्यांच्यावरती दया दाखवली. या अंगुलीमालामध्ये चांगले गुण होते ते बुद्धांना माहित होतं आणि त्यामुळे बुद्धांनी या चांगल्या गुणांना उत्तेजन दिलं. त्याच्यात हा जो दुर्गुण होता हा दुर्गुण आपोआपच कळून आणि त्यामुळे दुर्गुणाला उत्तेजन न देता सद्गुणांना उत्तेजन देणं म्हणजे खऱ्या अर्थाने विमला भूमी प्राप्त करणं अशी ही दुसरी अवस्था. आणि हे सगळं करत असताना तो कधीही नाव घेत होत नाही. ते प्रयत्न सातत्याने करत राहतात. आपलं आणखी एक बाबासाहेबांचं उदाहरण द्यायचं झालं तर पुणेकरांना आपल्या सगळ्यांना माहिती आता नुकतीच निवडणूक झालेली आहे. तिथं
समाजाचं जास्त नुकसान होईल, थोडं नुकसान परवडेल आपल्याला. आणि म्हणून बाबासाहेबांनी गांधींचे प्राण वाचवले आणि पुणे करारावरती सही केली. हा जो गुण आहे, हा गुण म्हणजे खऱ्या अर्थाने सद्गुणाला उत्तेजन देण्याचा. आणि म्हणून अशा या सद्गुणाला ते नावमेद न करता त्याला जास्तीत जास्त उत्तेजन देतात आणि ते उत्तेजन देऊन आपल्या मनामध्ये जो चांगला विचार आहे तो चांगला विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणं हे खऱ्या अर्थाने विमलाभूमी प्राप्त करतात. आपल्याला हा विषय थोडासा मुलांना काढला, परंतु थोडं जरी कानावर पडलं की बाबासाहेबांनी आपल्याला काय केलेलं आहे, बुद्धांनी आपल्यासोबत काय केलेलं आहे, अख्ख्या जगाला कल्याणाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला ते कानावर जरी नुसतं पडलं तरी सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला मुलीचा प्राप्त होणार, आपल्याला आनंद मिळणार आणि मग आपण देवाला मुलीकडे वळणार. माझ्यामध्ये काही दुर्गुण आहेत का ते आपण शोधायचं आणि ते दुर्गुण ठरवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या सद्गुणांना आपल्याला उत्तेजन द्यायचे आणि ते गुण आपल्याला विकसित करायचे की आपली दुसरी अवस्था बोधिसत्वाची. यानंतर तिसरी जी अवस्था आहे ती आहे प्रभाकाळी. तिसरी अवस्था आहे प्रभाकाळी अवस्था, त्यालाच आपण म्हणतो तेजस्वी. आपल्याला हा थोडासा कळायला अवघड जरी असला तरी सुद्धा थोडं सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तेजस्विता प्राप्त करणे ही तिसरी अवस्था आहे. तर या तिसऱ्या अवस्थेमध्ये बोधिसत्वाची बुद्धी आहे, ती बुद्धी अशाप्रमाणे लपकाय स्वच्छ, कुठल्याही प्रकारचं आपण दुःख म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शांत होते, डोळ्यासमोर येते आणि आपले मन लगेच शांत होते. फक्त मूर्तीकडे बघून त्यावेळेला लोकांनी प्रत्यक्ष बुद्धांना पाहिलं, त्यावेळेस किती प्रभाव पडला असतो त्याचा. काही त्याचं प्रवचन ऐकताच अनंत अवस्था त्यांनी प्राप्त केली. तर आपण ह्या बुद्ध धर्माचं पालन करत असताना या सगळ्या अवस्थेकडे आपल्याला खूप जाणीवपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून बोधिसत्वाची जी तिसरी अवस्था आहे तेजस्विता, ती बुद्धी अशाप्रमाणे स्वच्छ झालेली आहे, कुठल्याही प्रकारचा त्याच्यावरती दाग नसतो. म्हणजे आपल्या एखादं कापड पांढरं शुभ्र कापड आहे आणि त्याच्यावरती दाग पडला, टाईचा डाग असेल, शुभ्राचा असेल, कुठलाही डाग पडला, तेलकट डाग पडला तर तो लगेच आपल्याला उठून दिसतो. बाकीचं शुभ्र कापड आहे ते आपल्याला लक्षात येत नाही, परंतु आपण काही काळा पडलेला भाग तोच आपण लक्षात ठेवतो. म्हणजे आपल्यामध्ये चांगले गुण जरी असतील पण एखादा जरी दुर्गुण असेल तर सद्गुणाला बाजूला ठेवतात लोक आणि दुर्गुणांचा जास्तीत जास्त हे असं आहे ते कसं आहे त्याचे चांगले गुण आपल्याला पाहतात. प्रत्येकामध्ये सद्गुण असतात, प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात, परंतु हे चांगले गुण आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या सद्गुणांना उत्तेजन दिलं पाहिजे. तर तो खऱ्या अर्थाने या अवस्थेकडे म्हणजे प्रभावकारी अवस्थेकडे तो जाईल. याच्यामध्ये एक भाग दिलेला आहे अनित्यतावाद. अनित्य म्हणजे काय? आत्ताची आपल्या मनाची अवस्था असेल किंवा आता फुलं या ठिकाणी फुललेली आहे तर संध्याकाळपर्यंत ती काय होणार? सुकून जाणार आहे, कोमेजून जाणार. उदबत्ती आपण लावलेली आहे किंवा मेणबत्ती आपण प्रज्वलित केलेली आहे, ती मेणबत्ती चढत चढत म्हणजे प्रकाश देते नंतर काहीशी होणार. उदबत्ती सुद्धा सुगंध देणार आहे आणि हळूहळू ती सुद्धा काहीशी होणार आहे. आपलं सुद्धा मानवी जीवन असंच आहे की आपण जन्माला येतो आणि नंतर प्रत्येक जण त्याला मृत्यू आहे, परंतु जन्ममृत्यूच्या अवस्थेमध्ये ही जे मध्य आयुष्य जे आपलं आहे हे मध्य आयुष्य खूप महत्त्वाचं. आणि म्हणून ते जर आपल्याला अनित्यता जर आपल्याला समजली, आज आपण आहोत उद्या नाही, हे जर आपल्याला कळलं आजचा क्षण माझा आहे पण पुढचा क्षण माझा असेल तसं नाही. बघा अनेक गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट होतो, काही वेळेला अचानक आग लागते किंवा एखादा स्फोट होतो. म्हणजे चांगला असलेला माणूस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण दूर करतो. म्हणजे मृत्यू प्रत्येकाला येणार आहे, परंतु आपलं जे आयुष्य आहे ते तेजस्वी बनलं पाहिजे. आपले गुण कसे चमकले पाहिजे.
प्रत्येकाला आपण अवश्य वाटले पाहिजे. जर हा अनित्यतावाद जर आपण समजून घेतला तर आज आपण उद्या नाहीये, तर आज मला म्हणजे चांगलं काम करता येईल ते काम मी करेन. माझ्या हातात आजचा वेळ आहे आणि आजचा वेळ आम्ही सरकारने लावला. चांगल्या सत्कर्म करणार, चांगलं काम करणार, कुशल कर्म करणार, ही जी आपल्या मनाची अवस्था सातत्याने ठेवणं म्हणजे खऱ्या अर्थाने ते सुद्धा प्राप्त करणार आहे. आणि यामध्ये जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच करत असताना सगळ्यात आपल्याला त्याग करता आला. तर त्याग करणं म्हणजे काय, तर एखादी चांगली गोष्ट आपल्याला आवडीची गोष्ट आहे ते आपल्याला सोडता आली. जे जसं की आज आपण ग्रामीण झालेला आहोत, तर आपल्या प्रत्येकाला आपलं सौंदर्य खूप महत्वाचं आहे. मुलं असू देत किंवा मुली असू देत, आपल्या डोक्यावरचे केस आपण मुंडन केलेले आहे, तर आपल्या केसांना अशा प्रकारे आपण पाडलं असतं, कसं पाडलं असतं, असं आपण आपल्या मनामध्ये हे येणं सुद्धा काय आहे की आता श्रावण झाल्यानंतर आपल्या मनात येणं कामा नाही. ते जी अवस्था आपल्याला अवस्था सातत्याने ठेवणं हे खूप महत्वाचे आहे. आणि तो सुद्धा एक प्रकारचा त्याग आहे. आपण मुंडन केले तर सुद्धा ब्राह्मण होण्यासाठी तो त्याग आहे, तो त्याग सुद्धा खूप महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी मगाशी सांगितलं की 4 मुलं गमावली, एवढं त्याग त्यांनी केला आणि हे सगळं करण्यासाठी रमाईने त्यांना साथ दिली. रमाईचा तर त्याग आपल्याला सांगितलं तर आपल्याला किती वेळ लागतो. हा जो त्याग आहे, हा त्याग करण्यासाठी त्यांच्या मनाची अवस्था प्राप्त करणं, अशा प्रकारचा त्याग मी केला तरच खऱ्या अर्थाने समाजाचं कल्याण होईल हे बाबासाहेबांना कळलं. आणि म्हणून त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसा त्याग केला, जसं भगवान बुद्धांनी संपूर्ण राज्याचा त्याग केला, सगळं घरदार सोडून ते गेले, तसं सम्राट अशोकाने सुद्धा आपल्या सगळ्या राज्याचा त्याग केला. राज्यामध्ये मिळणारी सगळी संपत्ती ही समाजाच्या कल्याणासाठी वापरली, स्वतःच्या आनंदासाठी नाही, स्वतःच्या कल्याणासाठी वापरली नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी वापरली. हे सर्वात मोठं त्याचं उदाहरण जे भगवान बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, रमाई असतील, यांनी मोठा त्याग केलेला आहे. आणि ही जी अवस्था प्राप्त होते त्यालाच आपण तेजस्विता किंवा प्रभाकारी अवस्था असतो. ही तिसरी अवस्था आपल्याला प्राप्त करण्यासाठी हा अनित्यतावाद ठेवणं खूप महत्त्वाचं. आज आपण आजचा दिवस माझ्या हातात आहे. आजच्या दिवसामध्ये मी सगळ्यात आजचा दिवस आहे तर आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या खूप चांगलं आणि चांगलं सर्व प्रकारचे कडक नियम मी पाळेन, आनंदी राहील, मला दुसऱ्याला मदत करता येते का ते मी पाळेन, अशी आपल्या मनाची अवस्था निर्माण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रभावी अवस्था. पुढची जी चौथी अवस्था आहे अर्चिस्मती भूमी. अर्चिस्मती भूमी त्याला मराठीमध्ये अग्नीप्रमाणे तळपणारी बुद्धी, अग्नीप्रमाणे अर्चिस्मती भूमी. जो काढून वेदांची पहिली त्याला रबार द्यायचा, षटकोनात काढायचा, मोलाचा चार काढून अर्चिस्मती भूमी त्यालाच मराठीमध्ये अग्नीप्रमाणे तळपणारी बुद्धी. त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपण बाबासाहेबांची घेऊ शकतो. कारण बाबासाहेबांनी लहानपणापासून त्यांना वाचनाचा वेळ होतो आणि हे वाचनाचा वेळ तसंच पुढे चांगलं राहावं यासाठी रामजी बाबांनी प्रयत्न केला. रामजी बाबांनी प्रसंगी काय केलं तर आपल्या मुलीच्या ते दागिने सुद्धा गहाण ठेवले आणि त्याच्यातून मिळणारे ते पैसे त्याच्यातून पुस्तक मी बाबासाहेबांना करू जे माझा मुलगा हा विद्वान झाला पाहिजे, माझ्या मुलाची बुद्धी तल्लख झाली पाहिजे, माझा मुलगा हा उठून दिसला पाहिजे सगळ्यात, यासाठी रामजी बाबांनी जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामुळे बाबासाहेब खऱ्या अर्थाने विद्वान झाले. आणि म्हणून या जसं अग्नीप्रमाणे तळपणारी बुद्धी असं म्हटलेलं आहे तशी बुद्धी बाबासाहेबांची. बाबासाहेबांना जेव्हा या संविधान सभेच्या सुरुवातीला अगोदर बोलवलं त्यावेळेला जवळजवळ 1.5 तास कुठल्याही हातात मध्ये कागद न घेता आपल्या देशाचं संविधान कसं असेल ते अगदी गावापासून ते देशापर्यंत कसं असेल ते त्यांनी भाषण केलेले 1.5 तास. ते किती वाचन त्यांनी केलेलं असतं म्हणजे काहीही न करता माझं
देश कसा असेल, माझा देशाचा आदर्श बाकीचे लोक कसे घेतील, माझं संविधान हे आदर्शवत कसं ठरेल, यासाठी जो प्रयत्न केलेला आहे. त्यांची जी बुद्धी आहे ती खऱ्या अर्थाने अग्नीप्रमाणे कळत आहे. त्यांच्या बाबासाहेब म्हणायचे की माझं शील आहे, म्हणजे माझं जे चारित्र्य आहे याला सगळे लोक बघतात. मी विद्वान किती आहे हा महत्वाचा नाही. जे बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारचा डाग लागलेला नव्हता. एवढे मोठे विद्वान झालेले होते ते, पण तरी सुद्धा त्यांचं शील कसं होतं, पवित्र होतं, मंगल होतं, कोणी त्यांना नाव ठेवणार नव्हतं. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या बुद्धीपुढे कोणाचंच चाललं नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांसाठी जर बुद्धी आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि जसं आपण अभ्यास करू तसं आपली बुद्धी सुद्धा तल्लख होऊ लागते. आपल्या बुद्धीला एक वेगळ्या प्रकारची धार आहे आणि ही धार येण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले. बाबासाहेबांनी ते प्रयत्न केले. आपण सगळ्यांना माहिती की बाबासाहेब ज्या वेळेला शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेले होते त्यावेळेला त्यांना खाण्यासाठी पैसे सुद्धा नव्हते. कशाबद्दल ते पावावर, कसला पाव, तो सुद्धा शिळा पाव होता. आणि तो शिळा पाव त्यांनी आपल्या पोटाच्या खिशामध्ये लपवून आणला होता. का लपवून आणला होता? ग्रंथालयात बसताना काही नियम होते ना. काय होते नियम? तर ग्रंथालयामध्ये कुठल्याही प्रकारचं खाद्य खाण्यास मनाई होती, काहीही खाण्यास मनाई होती. परंतु बाबासाहेबांना नियम माहित होता, तरी सुद्धा मला तर दिवसभर अभ्यास करायचा आहे, माझ्या पोटात काहीतरी थोडंफार केलं पाहिजे. म्हणून कालचे पावाचे तुकडे त्यांनी आज आपल्या खिशामध्ये नेलेले होते. आणि ज्या वेळेला ग्रंथपालाचं दुर्लक्ष होईल त्यावेळेला मी हे पाव खाईल असं म्हणून त्यांनी पावाचा तुकडा आपल्या तोंडात टाकला. आणि त्याच वेळेला ग्रंथपालाने त्यांना पाहिलं. आणि मग ग्रंथपाल त्यांच्याजवळ आले, त्यांना सांगितलं तुम्हाला नियम किती आहे ना. बाबासाहेब म्हणजे किती मला, मग तुम्ही नियम मोडलेले आहे, तुम्हाला उद्यापासून ग्रंथालयात गेला येणार नाही. बाबासाहेबांच्या डोळे पाहिलं. मी आता अभ्यास कसा करणार? मी देशासाठी सगळं करतोय, माझ्या माणसांसाठी करतोय, माझ्या समाजासाठी करतोय, मी करू शकणार नाही. त्यांनी ग्रंथपालाच्या पायावरती डोकं ठेवलं. कुठलीही शिक्षा मला द्या, परंतु मला ग्रंथालयात येण्यापासून तुम्ही मनाई करू नका, मला परवानगी द्या. ग्रंथपालाची लक्षात होतं की हाच एक मुलगा असा आहे की तो देशाचं भवितव्य घडवणार आहे. आणि कारण ग्रंथालय उघडण्याआधी बाबासाहेब त्या ग्रंथालयाच्या पायावर बसत असत. ग्रंथालय संपण्याची वेळ आली तरी सुद्धा बाबासाहेब पुस्तकामध्ये डोकं घालूनच बसलेले असत. ग्रंथपालाला उठवावं लागेल की बाबासाहेब बाबा तुमची वेळ झालेली आहे, ग्रंथालय आपण बंद करायचं आहे. कोणाला प्रश्न केला? हा कोणासाठी केला? केवळ आणि केवळ आपल्यासाठी केला. आणि ही जी अग्नीप्रमाणे कळकणारी जी बुद्धी आहे ही बुद्धी प्राप्त करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्न केले आहे. आणि या प्रयत्नांना, त्यांच्या या त्यागाला आपण काय काय केलं पाहिजे हे ठरवायचं. आपली सुद्धा त्यांच्यासाठी बुद्धी अग्नीप्रमाणे कळकणारी जरी नसेल तरी सुद्धा थोडंफार तरी आपल्याला वाचून करतात. आपल्या घरामध्ये बाबासाहेबांचं जर दादरला आपण गेलो तर त्यांचं खूप मोठं ग्रंथालय, 50,000 पुस्तकं त्यांच्या, त्यापेक्षा जास्त. आणि घर ते बांधलेले आहे ते आपल्याला त्यांना राहण्यासाठी बांधलेलेच नाही, ते पुस्तकांसाठी त्यांनी घर बांधले. पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव असा व्यक्ती किंवा एकमेव असा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी बुद्धी आहे ती अग्नीप्रमाणे कळकणारी ही अवस्था सुद्धा त्यांनी प्राप्त केलेली आहे. तथागत बुद्धांनी सुद्धा ज्ञान मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान केलेले आहे. हे ध्यान सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये 6 वर्षात केले त्यांनी. सुरुवातीला त्यांनी थोडं अन्न खायचं, नंतर हळूहळू ते अन्न कमी केलं, त्यानंतर एक तांदळाच्या एका दाण्यावरती ते राहिले आणि नंतर ते सुद्धा आपण बंद केलं. आपण जर गेलो दुर्गेश्वरीला तर त्यांचं पुतळा त्या ठिकाणी आहे की पाठीला पोट लागलेलं आहे, परगड्या सगळ्या दिसत आहेत, कान आत गेलेले आहेत, डोळे खोल गेलेले आहेत. अशी अवस्था तुमची आहे. आणि ही अवस्था कशासाठी आहे तर मला जगाला दुःखातून मुक्त करायचं. ही जी बुद्धी आहे त्यांनी मिळवली
या बुद्धीप्रमाणे कळत नाही आणि आज जगाला त्यांच्या या बुद्धीचा त्यांच्या या धर्माचा खूप उपयोग होत आहे. आणि म्हणून सुखाचं जीवन जगायचं असेल तर अशा प्रकारे अगदी प्रमाणे कळत आणि बुद्धी आपल्याला देखील प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर प्राप्त करायचं असेल तर आपलं मन एकाग्र होणं हे गरजेचं आहे. सगळे ताट असतात. जर आपण या आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं या आपल्यामध्ये असलेल्या गुण अवगुणांवर लक्ष दिलं तर आपल्याला गुण कोणते, चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते, आपण कुशल कर्म करतोय की अकुशल कर्म करतोय हे आपल्याला कळतं. आणि हे करण्यासाठी ही मनाची अवस्था या बुद्धिगुण म्हणजे आपण जे काम करणार आहोत आपल्या मनावरती जे कार्य करणार आहोत त्या कार्यातून म्हणजे आपल्याला अष्टांग मार्गामध्ये सम्यक व्यायाम दिलेला आहे. हा सम्यक व्यायाम म्हणत नाही की वाईट विचारांना दूर ठेवायचं आणि चांगल्या विचारांना मनामध्ये साठवायचं आणि त्याचा उपयोग करायचा. ज्याला आपण सकारात्मक विचार म्हणतो ते सकारात्मक विचार आपले वाढले पाहिजे. जेव्हा अशा प्रकारचे आपले विचार वाढतील आपल्या मनावर आपण नियंत्रण घेऊ तेव्हाच अशी बुद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि ही बुद्धी त्यांनी प्राप्त करून घेतली आहे म्हणून त्यांची चौथी अवस्था जी आहे ती अर्थस्थिती भूमी ती त्यांनी प्राप्त केली. पुढची जी अवस्था आहे सुदूरजया अवस्था. पाचवी अवस्था आहे सुदूरजया. याचा जिंकण्यास कठीण अशी स्थिती. जिंकण्यास कठीण अशी स्थिती. जिंकण्यास कठीण म्हणजे काय कुठे आता बघा आपण जर डोंगरावर चढणं जातो एव्हरेस्टवर चढणारे खूप लोक आहेत का सगळेजण चढतात एव्हरेस्टवर जे जगातलं हिमालयाचं सर्वात उंच शिखर आहे. पण शेवटपर्यंत जाणारे खूप कमी लोक शेवटपर्यंत जाणारे खूप कमी लोक आहेत. आणि त्यामुळे असं अवस्था जिंकण्यास कठीण अशा अवस्था प्राप्त करायची म्हणजे सुदूरजया अवस्था प्राप्त करायची. यामध्ये आपल्याला खरं काय खोटं काय हे कळलं. ते जसं की आपण आता पूर्वी आपले पूर्वज देव मानत होते. आपल्याला बाबासाहेबांनी सांगितले देवामुळे आपण चांगलं होणार नाही त्याला आपण पूजन करायचं नाही कुठले कोंबडं वगैरे कापायचं नाही. हे कोंबडं वगैरे कापून दुसऱ्याचा जीव घेऊन आपल्याला आनंद मिळत नाही तर आपलं जीवन सुखी होत नाही. दुसऱ्याला दुःख देऊन कोणी सुखी झाले का? आपण दुसऱ्याला त्रास दिला तो मिळणार आनंद आहे. दुसऱ्याला त्रास देताना खूप क्षणिक असतो पण एखाद्याला मदत केली आणि त्याचा जो आनंद आहे तो आनंद हा चिरकाळ टिकला. आपल्या आतापर्यंत याच्यामध्ये 10 वर्ष 12 वर्षात असेल 15 वर्षात असेल मानवाच्या अवस्था दिलेल्या आहेत. मानवाला 4 पायांवर होता तो 2 पायांवर कसा आला त्याला शेपूट होतं ते शेपूट कसं नाहीसं झालं आणि मग त्याची पाठीचा कणा त्याचा वाकलेला होता तो सरळ कसा झाला हा जो बदल आहे. डार्विनचा सिद्धांत आहे उत्क्रांतीचा. हा उत्क्रांती म्हणजे विकासात्मक बदल. लिहून ठेवा उत्क्रांती म्हणजे विकासात्मक बदल. हा जो विकासात्मक बदल आहे हा बदल खूप गरजेचा. जे आपण लहानपणी असलेलो आणि मोठे झाल्यानंतर आपल्यामध्ये बदल होत राहतात आपल्या स्वभावात सुद्धा बदल होत राहतात. ही जी अवस्था आहे उत्क्रांतीची ती उत्क्रांतीची अवस्था खूप महत्वाची. एखाद्या लहान मुलं आहे त्याची रुची वाढत असेल आवाज येतो. उत्क्रांतीची जी अवस्था आहे बघा मगाशी मी त्या 4 अवस्था मानवाच्या सांगितल्या. बाल्यावस्था यौवनावस्था प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. या अवस्था ज्या आहेत त्या तशाच घडतात. निसर्ग नियम आहे. जे झाड लावल्यानंतर त्याला अगोदर थोडं पाणी येतात हळूहळू ते झाड मोठं होत राहतं त्याची पाणी मोठी होत राहतात. वृक्ष बघतो त्याचं जे खोड छोटं असतं ते मोठं होत राहतं आणि त्याचं फांद्या वाढत असतं. हा बदल हा विकासात्मक बदल. पण एखादं झाड लावल्या पण ते वाढलेच तर तो बदल निसर्ग नियमाप्रमाणे त्याला काहीतरी कारण असेल. एखादं झाड वाढतं ते झाड दुसरं झाड तेव्हाच लागलेलं आहे परंतु
त्याची वाढ झालेली नाही. एक झाड लावलं ते छान वाढलं, पण दुसरं झाड वाढलं नाही. त्याला नेमकं कारण काय ते शोधलं. हे खूप जे आपल्या सगळ्या मनाच्या अवस्था, हे सगळं जो आपल्या तुम्हाला मनाच्या अवस्थेत आणि म्हणून आपल्यामध्ये होणारे नैसर्गिक नियमाप्रमाणे आपण घडत असतो आणि ते निसर्गाप्रमाणे आपल्या बदल घडत असतो. त्याच्या विरुद्ध आपण जर गेलो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे का, नदीला धरण बांधल्यानंतर पाणी अडवलं जातं आणि ते पाण्याचे साठवण करून आपल्याला दिले जातं. त्याचा उपयोग आपण करतो, हा सकारात्मक बदल. आणि दुसरा जो बदल आहे, सगळे डोंगर खोदून त्या ठिकाणी घरं बांधली, हा निसर्गाच्या विरुद्ध केलेला बदल. जे घरं बांधल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की पाऊस आल्यानंतर काही घर वाहून गेलेली, कारण का तर त्या पाण्याला वाटत नाही पुढे जायचं, अडथळा निर्माण होतो. हा निसर्ग नियमाप्रमाणे होणारा तो बदल आहे. याला प्रत्येकाला कारण आहे. हे कारणाकडे जाणं खूप गरजेचं. हे जर कारण आपण शोधलं नाही, या कारणाकडे जर आपण गेलो नाही, तर आपल्याला पुढे काय करायचं ते कळत. आणि म्हणून अशी जी अवस्था आहे, त्याला आपल्या बौद्ध धर्मामध्ये भवचक्र म्हटलेलं आहे. हे भवचक्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला ते काम होत आहे, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. मी आज थांबण्यात झालेलो आहे, उद्या मी पुन्हा माझ्या वस्तूमध्ये किंवा प्रौढावस्थेमध्ये किंवा यवनावस्थेमध्ये मी पदार्पण करणार आहे. या 10 दिवसामध्ये मी जे जे शिकलो ते मी माझ्या पुढच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करणार आहे, असं आपल्याला करता आलं पाहिजे. जर ते केल्याने काम होत नाही, त्याचं कारण काय आहे हे पण आपण शोधलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे करत असताना आपल्याला एखादी गोष्ट आपण करतो. पूर्वी आपल्याला सांगत होते की तुम्ही एका दगडाच्या शेंदूर पुस्तके त्याची पूजा करा. आपण करत होतो आपल्या डोक्याचा उपयोग न करता. आज जर आपल्या बुद्धिस्ट लोकांना सांगितलं याला पूजन करा, आपण करतो का? नाही. का नाही करत? आपल्याला त्याचं कारण कळेल. हा दगड आहे हे आपल्याला कळलेलं आहे, त्याच्या शेंदूरपासून त्याला देवाचं रूप दिलेलं आहे ते आपल्याला कळलेलं आहे, आणि याच्यापासून आपल्याला काही लाभ होत नाही हेही आपल्याला कळलेलं आहे. हे कळणं म्हणजे आकलन होणं हे खूप गरजेचं आहे. ज्याला आपण सद्सद विवेक बुद्धी म्हणतो, ती बुद्धी आपल्याला प्राप्त होणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमुख्य अवस्था प्राप्त होणं. आणि मग या कशामुळे काय होते हे कारण जेव्हा आपल्याला कळतं, त्यावेळेला आपल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते, दया निर्माण होते. आणि ही दया आपल्याला म्हणजे आपण करुणेचा महामेरू असं तथागतांनी. महामेरू म्हणजे मेरू पर्वत, मेरूचा अर्थ पर्वत. त्या पर्वतांमधला सगळ्यात मोठा पर्वत करुणे असे आपले तथागत आहे. आणि त्यांच्या एवढी करुणा ज्यांना प्राप्त झाली आहे, त्यांनी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले, ते म्हणजे बोधिसत्व. या बोधिसत्वाची पुढची अवस्था आहे तुरंगम. तुरंगम जीवनाची, बोधिसत्वाच्या जीवनाची 7वी अवस्था आहे तुरंगमा, म्हणजे दूर जाणे. तुरंगमा निघताना रबरानुसार त्याचा ड काढायचा आणि त्याच्यामध्ये 2 विसर्ग द्यायचे, 2 कृतीमध्ये. बोधिसत्व ही अवस्था प्राप्त करत असताना या 3 काळामध्ये तो साधला. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळामध्ये त्याची अवस्था सारखीच असते. आणि ही अवस्था त्याला प्राप्त होण्यासाठी जसं उदाहरण दिलेलं आहे की आपल्या बुद्धांच्या मूर्ती आहे, कमळाचं फूल दाखवलेलं आहे. कायम आपण बुद्धगयाला गेलो तर कमळाचं फूल आपण त्यांच्या पूजन करण्यासाठी आपण वापरतो. हे कमळाचं फूल हे खऱ्या अर्थाने हे या अवस्थेचं प्रतीक आहे. म्हणजे कसं आहे तर कमळाचं फूल चिखलामध्येच कमळ होतं. आपण जर जमिनीवर कमळ लावलं तर ते उगवतं. भरपूर पाण्याने भरपूर चिखल ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी कमळ उगवतं. परंतु ते उगवताना त्याची पानं जर जशी वरती येतात तर ती पाणी सुद्धा त्याच्यावरती पाणी सुद्धा ठरत नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचे घाण चिखल तो जो चिखल आहे तो चिखललेला
नसतो. इतकं स्वच्छ आणि कमळकर आणखी त्याच्यावरती येते तर ते एकदम छान फुललेले असतात. त्याच्याकडे पाहून देखील आपल्याला खूप आनंद मिळतो. अशी जी अवस्था आहे तर ती अवस्था म्हणजेच खऱ्या अर्थाने दुरंग गमावस्था. म्हणजे या सगळ्या विकारांपासून मुक्त जाणं, या विकारांपासून मुक्त होणं म्हणजे जसं कमळाप्रमाणे राहणं. म्हणजे जगामध्ये किती लोभ, मोह, माया, मत्सर असतात, या सगळ्यांपासून तो राहणं. कुठल्याही प्रकारचा लोभाची अवस्था त्याच्या मनात, मोहाच्या अवस्था, क्रोध नसणं म्हणजे ही अवस्था प्राप्त. या सगळ्यापासून मुक्त राहणं, या सगळ्यांपासून मुक्त होणं म्हणजे खऱ्या अर्थाने तो दानशील होतो, क्षमाशील होतो, सहनशील होतो, व्यवहार चातुर्य त्याच्यामध्ये येतं, त्याला ऊर्जा मिळते, त्याची वृत्ती शांत असते. अशा प्रकारे तो सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त करतो. हे सगळं आपल्या मनामध्ये का आपल्या स्वतःमध्ये असलेले दुर्गुण घालून तो कमळाप्रमाणे, कमळाच्या पाण्याप्रमाणे स्वच्छ राहतो. ती अवस्था म्हणजे ही दुरंग अवस्था. पुढची जी अवस्था आहे आठवी, ती अचल अवस्था. आठवी अवस्था बोधिसत्वाची क्रिया आहे अचल. अचल म्हणजे थोडेही आपलं मन इतरांकडे ढळून न देता अढळ. अढळ अवस्था म्हणजे किती संकट आली तरी सुद्धा आपण केलेला जो निर्धार आहे तो निर्धार पूर्ण करणं, केलेला निश्चय हा केलं प्रकारे कुठलेही संकट आलं तरी त्या संकटाला न डगमगता पुढे जाणं म्हणजे ही अचल अवस्था. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तथागतांनी हे सगळं ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो त्रास घेतलेला आहे, तो त्रास आणि त्यांनी केलेला जो निर्धार आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जो संघ होता, या संघामध्ये शाक्याने कोल्ह्यामध्ये निरंजन नदीच्या पाण्यावरून भांडणं होती. आणि ती भांडणं होत असताना तथागतांनी सांगितलं, म्हणजे त्यावेळेला सिद्धार्थ गौतमांनी असं सांगितलं की आपण भांडण करण्यापेक्षा सामोपचाराने आपण मिळतो. परंतु लोकांनी त्यावेळेस जो संघ प्रमुख होता त्याने ते ऐकलं नाही, कारण संघाचा नियम होता की संघाने जे निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला कोणीही विरोध करायचा नाही. आणि संघाचा हा नियम सिद्धार्थ गौतमांनी बोलला आणि त्यामुळे त्या संघाकडून सिद्धार्थ गौतमांना शिक्षा झालेली होती. आणि या शिक्षेतून ते परिव्राजक झाले. की वेगवेगळ्या शिक्षा ते सांगणार नाही, पण परिव्राजक झाल्यानंतर जेव्हा ते या बिंबिसार राजाच्या या कार्यक्रमामध्ये जेव्हा ते गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर जे 5 परिव्राजक होते ते परिव्राजक सुद्धा भेटले त्यांना. आणि त्यांनी सांगितलं तू ज्यासाठी परिव्राजक झालेला आहे सिद्धार्थ गौतम, तर तो प्रश्न मिटलेला आहे, युद्ध झालेलंच नाहीये. त्यांनी हा प्रश्न सामोपचारानेच मिटवलेला आहे. म्हणजे ज्याच्यासाठी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला ते कारण खरं तर युद्धभूमी म्हणून होतं, युद्ध नाही झालं, पण तरी सुद्धा त्यांनी ठरवलेलं होतं मी परिव्राजक झालोय, मी पुन्हा आनंदाकडे जाणार नाही. मग मी परिव्राजक झालोय तर याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, तर मी या जगाला दुःखातून मुक्त करण्यासाठी माझं पुढचं सगळं जीवन अर्पण हे हा जो निर्धार आहे शेवटपर्यंत पाहिला आणि ते ते ठीक आहे. आपण समजा आपण एखादा निश्चय केला सकाळी मी लवकर उठणार आहे, परंतु तो 5 दिवस 4 दिवस 10 दिवस नवीन वर्षाचा संकल्प आपण करतो, तो खरंच वर्षभर पाळतो का? त्या नियमाला आपल्याला ठरवलेल्या गोष्टी टिकून राहतो का आपण? असं होत नाही. आपण काय करतो, जाऊ द्या आज कंटाळा आला, आज उशीर जाऊ शकतो, तर आपण पुन्हा आळशी ओढत राहतो. म्हणजे आपली जी मनाची अवस्था आहे त्याला आपण तेजस देत नाही चांगल्या गुणात. आपण काय करतो, आणखी झोपेला कवताळत राहतो, काही गोष्टीला कवताळत राहतो आणि आपण पुढे जाते. मग आपण जे ठरवलेलं काम आहे ते काम आपल्याला पूर्ण करण्यासाठी काही प्रकारचा त्रास सहन करावा लागला तरी तो त्रास सहन करून आपण काय केलं पाहिजे, तर अशा प्रकारचे भूमी आपल्याला मिळवता आली पाहिजे. पुढचं आपल्याला जो भागाने नवी अवस्था आहे हे सगळं म्हणजे निर्धार केला तर तो आपण पूर्णत्वास नेला पाहिजे. हा या आठव्या अवस्थेचा अर्थ आहे. पुढे आहे साधुमती भूमी.
साधुमती भूमीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की आर्याष्टांगिक मार्गामध्ये 8वं जे आहे सम्यक समाधी हे अंग आहे 8वं सम्यक समाधी ही अवस्था प्राप्त करणं म्हणजे त्यासाठी आपल्याला आधी 7 अवस्था प्राप्त कराव्या लागतात. त्या केल्याशिवाय आपल्याला सम्यक समाधी अवस्था प्राप्त होत नाही. समाधी म्हणजे काय? फक्त डोळे बंद करून आपण बसणं असं नाहीये, तर आपल्या मनामध्ये येणारे विचार निर्विचार आपल्याला राहता आले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये नसला पाहिजे. आपलं चित्त एकाग्र असलं पाहिजे आणि या चित्त एकाग्र करून आपण जे काम ठरवलेलं आहे त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. ही अशी अवस्था म्हणजे खऱ्या साधना असते. जे ध्यान करायला बसलो मी सकाळी, पण मला माझं घर आठवतं, मला माझे मित्र आठवतात, मला माझ्या कोणाची तरी आठवण येतं किंवा मी ध्यान करताना आम्ही ते सुद्धा जाऊ गेले. ही जी आपल्या मनाची अवस्था आहे त्या अवस्थेला एकत्रित करणं म्हणजे निर्विचार राहणं आणि खऱ्या अर्थाने आपलं मन एकाग्र करणं म्हणजे मनाचं नियंत्रण करणं. हे आता सुद्धा आपण इथं ऐकत असलो तरी आपल्या मनामध्ये अनेक विचार आहेत. एकमेकांकडे आपण बघतोय, एकमेकांशी बोलतोय, पण आपण ते एकाग्र करू हे जे काही पुढे चाललेलं आहे ते ऐकतोय का आपलं आपण तपासायचं आहे. आणि तर खऱ्या अर्थाने ही बोधिसत्व जे आहे या बोधिसत्वांना या सगळ्या गोष्टींचं पूर्ण आकलन झालेलं आहे आणि तो कालातीत झालेला आहे. म्हणजे भूतकाळाचं त्याला ज्ञान आहे, भविष्यकाळाचं आणि वर्तमान काळात नेमकं काय होतं याचंही त्याला ज्ञान आहे आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने साधन अवस्था त्याची प्राप्त झालेली आहे. आणि 9वी अवस्था जी आहे ती आहे धर्ममेधा अवस्था. या खऱ्या अर्थाने त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. नैवेद्य आतापर्यंत अवस्था घेतली त्याची प्रत्येक अवस्था त्या त्या अवस्थेमध्ये त्याला तसंच राहणं खूप म्हणजे साधुमती अवस्था आपण घेतली. साधुमती अवस्था आपल्याला प्राप्त झाली म्हणून मुदिता आपण सोडली असं नाही, तर मुदिता अवस्थेपासून साधुमती अवस्थेपर्यंत आपण येणं त्या त्या अवस्थेमध्ये राहणं. साधुमती अवस्था या 10वी जी अवस्था आहे ती धर्ममेधा अवस्था. 10वी अवस्था आहे धर्ममेधा. या ठिकाणी बोधिसत्व 10 सामर्थ्य ते दश बल हे प्राप्त करतो आणि त्यामुळे त्याला बुद्ध होण्यासाठी त्याचा मार्ग सुकर होतो. अशा प्रकारे त्या 10 अवस्था आहेत या बोधिसत्वाने प्राप्त केलेल्या आहेत आणि मग तथागते बुद्ध झालेले आहेत. हे सगळं करत असताना दशबल म्हणजे सद्गुणांचा मार्ग आहे, सद्गुण दिलेले आहेत ते 10 गुण त्यांनी दिलेले आहेत. हे जे 10 गुण 10 पारमिता ज्याला आपण म्हणतो त्या पारमिता मी नाव घेणार आहे. या सगळं आपल्याला करत असताना या 10 पारमितांशिवाय ही बोधिसत्वाची अवस्था पूर्ण होत नाही आणि म्हणून ही जी 10 पारमिता ज्या आहेत त्यातली पहिली पारमिता आहे शील. शील याचा अर्थ आहे नैतिक प्रवृत्ती, अकुशल कर्म न करण्याची आणि कुशल कर्म करण्याची प्रेरणा देतं. फक्त नावं लिहून घ्या, मी आपल्या बुद्धाने त्यांचा अनुभव दिलेला आहे त्याच्या. अकुशल कर्मापासून आपल्याला प्रवृत्त करणं म्हणजे खऱ्या अर्थाने शील पालन करणं आहे आणि त्याला शील पारमिता असं म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे 10 पारमितामध्ये दुसरं पारमिता आहे दान. दुसऱ्याच्या कल्याणासाठी चांगलं काम होण्यासाठी स्वतःचा प्राणत्याग करायला सुद्धा तो तयार होतो. तो खऱ्या अर्थाने त्याग करताना मोबत त्याची अपेक्षा तो करत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला खूप दिलंय, त्यांनी काही आपल्याकडून अपेक्षा केली आहे काही केलेली नाही. फक्त त्यांनी सांगितलं की हा जो धर्मरथ आहे हा धर्मरथ जिथपर्यंत तुम्ही आणून ठेवलाय त्याच्या मागे नेऊ नका, तो पुढे नेण्याचा प्रयत्न करा. नाही तुम्हाला जमलं तर पुन्हा आहे तिथंच करा. हे किती त्यांनी आपल्याला सवलत दिली आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण बदल करतो आहोत या शिबिराच्या माध्यमातून. पुढचा आहे तिसरी पारमिता आहे उपेक्षा. या उपेक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचे असत्य आपल्याला राहत नाही. प्रिय आणि अप्रिय हे चांगलं ते वाईट असं अवस्था आपण करत नाही. सगळं जे काही आहे ते चांगलंच आहे याच्या मनाची अवस्था असणं म्हणजे खऱ्या अर्थाने उपेक्षा असणं म्हणजे निरपेक्ष भावना आपल्या मनामध्ये राहणं. पुढचा आहे चौथी पारमिता आहे नैष्कर्म्य म्हणजे जे गृहस्थ आहेत जे संसार करतायत त्या संसारामध्ये चांगला संसार करणं. संसार सगळेच करतात पण त्यातल्या आदर्श संस्कार हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून
या वैष्णव्यामध्ये जे गृहस्थ आहेत त्यांनी आपला आदर्श संसार करावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढचं 5वं जे आहे पाळण्यात ते आहे वीर्य, म्हणजे खऱ्या अर्थाने सामर्थ्य. त्यामध्ये कष्ट आपण केले पाहिजेत. जे काही आपण नियोजित काम केले ठरवलेलं आहे ते काम आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठी जे जे कष्ट पडतील ते कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. म्हणजे सामर्थ्य, सर्व प्रकारचं सामर्थ्य आपण प्राप्त केलं पाहिजे. पुढं आहे 7वी पात्रता शांती. शांती याचा अर्थ क्षमाशील, म्हणजे कुणी कुठलाही जरी अपराध केला तरी त्याला क्षमा करता आले पाहिजे आपल्याला. तर त्याला शिक्षा न देता क्षमाशीलतेने वागलं पाहिजे. सगळ्यात क्षमाशील कोण असतील तर आपल्या आई आणि वडील. आपण आपल्या मुलांनी कुठल्याही चुका केल्या तरी सुद्धा त्या चुका बाजूला सारून त्याला प्रगतीपथावर आणण्याचं काम आपल्या आई वडील करतात. त्यामुळे आई वडिलांचा विसर आपण पडू द्यायचा नाहीये. पुढं आहे सत्य, म्हणजे कधीही खोटं न बोलणं, नेहमी सत्याने चालणं. आणि म्हणून आपल्या भारताचं वृद्धवाक्य आहे सत्यमेव जयते. पुढचं 8वी पाळण्यात आहे अधिष्ठान. जे पुढे संकल्प आपल्याला करायचा आहे तो संकल्प आपल्याला पूर्णत्वास द्यायचा आहे ती अवस्था आहे. 9वी अवस्था 9वी पाळण्यात आहे करुणा. सर्व प्राणीमात्रांविषयी आपल्या मनामध्ये करुणा प्राप्त करणं. आणि 10वी जी पाळण्यात आहे ती आहे मैत्री. बंधुभाव सर्वांप्रती आपल्या मनामध्ये निर्माण होतो. प्रत्येकामध्ये मैत्रीचा आपल्यामध्ये मैत्रीभाव निर्माण होतो. काही मुलांना बघा काहीच मित्र नसतात आणि काही मुलांना खूप मित्र असतात. त्यापासून स्वभावाचा भाग असतो आणि त्यात अशी जी मैत्री आहे तथागतांनी आपल्यावरती केलेली आहे आणि शिकवलेली आहे. आणि हाच मैत्रीचा धर्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि हा बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचं पालन करणं, त्याचं आचरण करणं, हे त्याचे नियम शिकून घेणं हे आपलं काम आहे. हे काम आपण नेटाने करूयात आणि आपल्या स्वतःचं जीवन सुखी करू, इतरांचंही जीवन सुखी करूयात. एवढंच मी सांगते. यामध्ये माझे काही क्षमस्व असावं आणि तुम्ही सर्वांनी खूप शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी या सर्वांची आभारी राहते. भारतीय बौद्ध महासभाने मला या ठिकाणी या शिबिरामध्ये प्रवचन देण्याचं काम केलं आणि प्रवचन देण्यासाठी मला या ठिकाणी पाचारण केलं त्याबद्दल मी त्यांचेही